श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या मागील व्हिडिओत आपण पूर्ण केला आपला 36वा अध्याय आणि आज आपण सुरुवात करत आहोत 37व्या अध्यायाला. तर अध्यायाचं नाव आहे गृहस्थाश्रमातील आचार धर्म. बघूया काय. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, मुने, त्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी यांनी महाराज त्या विप्रांना काय सांगितले. सिद्ध म्हणाले, त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे यावर सविस्तर निरूपण केले. त्याविषयी थोडक्यात सांगतो, ऐका. ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणारी लाकडे, दिव्य मणी, तूप, तीळ, कृष्ण, जिन, लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात. सारस, पक्षी व धेनू पाळावी. त्यांच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे. देवपूजेचे सर्व साहित्य असावे. ते देवघर स्वच्छ असावे. तिथे रांगोळी काढावी. उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्य पूजा करावी. उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्तंडिलस्थ प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु, शाळीग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत. त्यांची गुरूंच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी. देव शास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम, अगन्यास, ध्यान, देवपूजेच्या साहित्याची मांडणी, आवाहन, अभिषेक, मंत्रोच्चार यासह षोडशोपचाराने कसे पूजन करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. फुलांचे प्रकार, देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत, कोणती फुले घेऊ नयेत, कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत, कोणती वाहू नयेत आणि पुष्पार्चनाची कोणती फले आहेत ते सांगितले. नमस्कार कसा करावा, केव्हा करू नये, कोणाला करावा, कोणाला करू नये, कोण वंदनीय आहेत ते सांगितले. देवांना कसे संतुष्ट करावे, देवांची प्रार्थना कशी करावी, पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले. वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्त्व, अतिथींचे स्वागत कसे करावे, अतिथींच्या सेवेने काय पुण्यलाभ होतो, अतिथींचा उपेक्षा केल्याने काय होते, भोजन करताना कोणते नियम पाळावेत, मंडल कसे करावे, कोणत्या देवतांचे स्मरण करावे, कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे, पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावीत आणि कोणती पाने निषिद्ध आहेत हे सांगितले. मग आपोषण, चित्राहुती, प्राणाहुती, मौन यांच्याविषयी सांगून कसे जेवावे, किती वेळात जेवावे, जेवताना किती घास घ्यावेत, घास किती मोठा असावा, कोणाच्या संगतीत जेवावे, कोणाच्या जेवताना कसे बसावे, कसे बसू नये, कोणत्या स्थानी जेवू नये, जानवे कसे ठेवावे, जेवताना अन्न उष्टे कधी होते, जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा आणि स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट व न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले. पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कुठले पाणी प्यावे, कुठले पिऊ नये, कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये आणि जेवताना कोणते वस्त्र नेसावे ते सांगितले. जेवल्यावर आधी चूळ भरावे, मग हात धुवावे, मुख प्राक्षण करावे, दात घासावे असा क्रम सांगितला. काय खावे, काय खाऊ नये, तिथी, वारी, दिवसा, रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात, कोणते दूध वर्ज्य असते, पर्जन्यकाळी कोणते प्राणी धोक्याचे असते, कोणते अन्न शिळे असते, कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, तांबूल कोणी भक्षण करावा, कोणी करू नये, तांबूल तयार करताना पान कसे द्यावे, तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत, भोजनानंतर काय करावे, झोपण्याची खाट कशी असावी, ती कोणत्या लाकडाची असावी, ती विणण्याचे शुभ मुहूर्त व शुभवार कोणते, याची काय फले आहेत, कुठे निजावे, कुठे निजू नये, रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावे, स्त्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी आणि स्त्रीसंगाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त, सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो. त्यांना धन, मान, यश, सिद्धी, आयुष्य
आरोग्य, उत्तम संतती याचा लाभ होतो. ते ऐकून ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्ही खरोखरच उद्धार करते आहात. तुम्ही मला ज्ञान देऊन माझे अज्ञान दूर केले, त्यामुळे मी धन्य झालो आहे. तरी यापुढे अशीच कृपादृष्टी ठेवा. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले, विप्र, आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्ही सुखात राहा. तुमची मुले बाळे आनंदात राहतील. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या श्रवण पठनाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो. सर्व अभिष्ट प्राप्त होते. त्याचे कल्याण होते. मित्रांनो, इथे हा आपला 37वा अध्याय संपत आहे. अध्याय आवडला असेल किंवा माहिती उपयोगी वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ होईल तितका शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त, श्री अवधूत चिंतन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.